अनिल देशमुख यांचे पुत्र काटोल मतदारसंघातून निवडणूक लढवणार ही बातमी आल्यानं त्यावर लक्ष दुसरीकडे वेधण्यासाठी अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर खोटे आरोप केले अशी टीका आशिष देशमुख यांनी केली। अनिल देशमुख यांच्यावर त्यांनी थेट टीका केली। जर देशमुख यांच्या पेनड्राईव्हमध्ये काही असेल तर त्यांनी ते जनतेसमोर आणावं, नाहीतर फॅशनेबल नेता म्हणून फक्त ट्रेंड चालवावा असा टोलाही त्यांनी अनिल देशमुख यांना लगावला। आता नवीन मतदारसंघ शोधण्याची वेळ अनिल देशमुखांवर आलेली आहे, म्हणून ते देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण पश्चिम मतदारसंघावर डोळा ठेवून खोटे आरोप देवेंद्र फडणवीसांवर करत आहेत आणि म्हणून या आरोपांमध्ये काहीही तथ्य त्या निमित्ताने नक्कीच नाही आहे। बघा, पेन ड्राईव्ह बद्दल बोलायचं म्हटलं तर अनिल देशमुखांची ओळख महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या कॉलरचे शर्ट घालणं, वेगवेगळ्या रंगाचे कुर्ते घालणं, रंगीबिरंगी जॅकेट घालणं म्हणून फॅशनेबल असलेले अनिल देशमुख एक फॅशन म्हणून, एक ट्रेंड म्हणून फक्त पेन ड्राईव्ह दाखवत आहेत। त्या पेन ड्राईव्हच्या मागे, त्याच्या आतमध्ये नक्कीच काही नाही आहे। अनिल देशमुखांमध्ये किंवा त्यांच्या पेन ड्राईव्हमध्ये सबस्टन्स नक्कीच नाही आहे। करप्ट असा पेन ड्राईव्ह त्यांचा नक्कीच आहे। तिकडे अनिल देशमुख यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर काही गंभीर आरोप केले। यामुळे नागपुरातील भाजप कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले। भाजपच्या कार्यकर्त्यांनी अनिल देशमुख यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला। अनिल देशमुख काल रात्री एका कार्यक्रमाला जात असताना भाजप कार्यकर्त्यांनी त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांची गाडी अडवण्याचाही प्रयत्न केला।